हे ग आई का उगीच बळजबरी करतेस? अगं ती प्रसाद म्हणून देते, तू शिरा म्हणून खा ना सुनीता. मी खाल्ला ना 2 बशा भरून बनवल्या. राहिलं बरं दे घे. आमच्याकडे सुद्धा हल्ली असंच असतं. हो ना. बरं देशपांडे, तुम्ही व्यवसाय काय करता? मी गुळाच्या ढेपा विकतो. मस्करी करतात. जावे बापू वकील आहेत आमचे. हो का? मग प्रॅक्टिस कुठे करता तुम्ही? नाही करत हो. ते वकिलीची प्रॅक्टिस नाही करत, नाटकाची करतात. नाटकावर गप्पा मारायला आवडेल तुमच्या बरोबर. काय मग येतं का आज रात्री जेवायला? अहो नाही, मला परवापासून माझ्या नाटकाच्या तालमी चालू होत आहेत. मला उद्या निघावंच लागेल. नाही ठीक आहे, विचार बदलला तर बघा. परवा लंडनहून काकांनी स्कॉचची बाटली आणली होती. तुम्ही आला असतात तर उघडली असती. अरे वा. किती वाजता आलं तर चालेल? कधी या. काय वसंत, काय मुहूर्त आहे का? एवढं प्रेमाने बोलवत आहेत, उगाच मन कशाला मोडा. कंबर मोडू का? धन्यवाद. अहो नाही हो नाही, तुमचा गैरसमज आहे. अहो सगळीच नाटकं काही चांगली नसतात. तुमची तर सगळीच नाटकं चांगली असतात. अहो छेव, अहो माझ्या एका नाटकाला एक मित्र आला होता. प्रयोग संपल्यानंतर मला ग्रीन रूम मध्ये भेटला. मला म्हणाला नाटक अतिशय सुंदर होतं, पण मध्येच काहीतरी पडल्याचा आवाज झाला. कोणी पडलं का हो? बरं. मी म्हणला नाटक पडलं. अहो किती गंमत करता हो. अहो गंमत नाही, खरंच ते नाटक फार वाईट होतं. हो वसंता, चला चला आटपा, घरी जायचंय. घे. अहो आत्ता घरी कसलं, घ्या की आणखीन एक. अहो अजून एखादा घेतला तर नाटकासारखा मी पडेन हो. चला चला संपवा. चेअर्स चेअर्स, बॉटम्स अप, चेअर्स. अरे विजा कडकडतात, पाऊस पडणार बहुतेक. वसंता, पावसाचं सोड रे पुरुषा, तू लवकर आटोपता घेतलंस बघ. मला अजून एखादा चालला असता. का मस्त होती स्कॉच. अरे स्कॉच खूप भारी होती, पण तो वकील किती बोर होता रे. बरोबर आहे. बघ त्यालाही कळलं. त्याचा सोड रे, तो प्यायलाय. हे मला भूक लागली आहे. जेवायचं काय बोल? सासूरवाडीला मिळेल काहीतरी. आणि सुनीता काय थांबणार आहे जेवायला? डोंबल, मी तिला जेवून झोपायला सांगितलं. अरे पण मग आपल्याला कोण वाढणार आहे की? मिळालं जेवण. ए अरे चल चल चल, पाऊस आला रे. अरे चल 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 चल. नेमकं गाठलं बघ पावसाने. ए पुरुषा, हा भूक लागली अरे. अरे पाऊस थांबला की जाऊ घरी. नाही थांबला समजा तर इथे थोडा वेळ वाट बघून येते, जाऊ भिजत. कोण आहे रे तिथे शिंचा? अहो काही नाही, पाऊस आला म्हणून थांबलोय. अरे काही वेळकाळ आहे की नाही? अरे जावई बापू. अरे अण्णा, या 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 या. इथे कुठे भलतेच वेळी? अहो काही नाही, त्या तोरसकर वकिलांकडे गेलो होतो. पाऊस आला म्हणून थांबलो आडोशाला. मग पाऊस थांबेपर्यंत बसा. या या बसा. हो. बसा इकडे बसा. हा बसा बसा बसा. अण्णा तुमची उगाच झोपमोड झाली. अहो डोंबलाची झोप लागली पाहिजे ना रात्रीची. घर खायला उठतो, रात्र रात्र जागा असतो घुबडासारखा. आता एकदा मेलो की शांत झोप. अण्णा कोकणात वीज कधी येणार हो? कुणास ठाऊक. गोरे आहेत तोर नाही. गोरे काय आणि काळे काय, रत्नागिरीला सगळे सारखेच. आता नेहरू आला होता, भाषणे ठोकत होता, स्वातंत्र्य मिळवणार म्हणे. आमचे लोक धावले त्याला बघायला. बर रत्नागिरीस येऊन दाखवले काय इतिहास. बाळ गंगाधर टिळक जन्माला आली ती खोली आणि खाट. अरे गंगाधर पंत टिळकांना काय दृष्टांत झाला होता का स्वप्नात, की तुझ्या बायकोच्या पोटी लोकमान्य जन्माला येणारे म्हणून? कुठली तरी खाट दाखवली आणि दिलं नाही ठोकून. ह्याच्यावरती टिळकांनी पहिल्यांदा चहा केले होते. अहो पुरावा काय. आणि नेहरू इथे आलाच आहे, पण तुमचा गांधी जग फिरतोय, पण रत्नागिरीस फारसा आला नाही. पक्का तो. त्यास नेमके ठाऊक इथे कुणाला त्याच्या पंचाचे आणि उपासाचे कौतुक. अहो इथे सगळे पंचेवाले आणि त्याच्यापेक्षा उघडे. आणि उपासाचे म्हणाल तर निम्मे कोकण कायमचे उपाशी. हे नेहरू आणि गांधी स्वातंत्र्य मिळवून देत आहेत. बस आलो.
स्वातंत्र्य राहिले दूर. मी तर म्हणतो तुमची वीज तरी कशाला हवी हो या रत्नागिरीस. हा अहो आता इथे काळोख आहे तोच बरा आहे. उद्या झकपक प्रकाश पडला तर बघायचे काय. पोपडे पडलेल्या भिंती आणि गळकी कौले बघायला वीज हो कशाला. आमचे दारिद्र्य आपल्या अंधारात लपलेले आहे तेच बरे. असो घेता थोडीशी. नाही नाही, मी घेतच नाही ना. हो का वा. मग त्या तोरसकर वकिलाकडे काय देवदर्शनाला गेला होता. अहो मला चालेल थोडीशी. अरे वसंत, अण्णा मी थोडीशीच घे ना. गप्रेशिनच्या पण तिकडे त्याच्यानं उरली तर द्या. जमेल भांडारातून तर काय तिथंच आहे. मेल्याची नजर बरोबर आहे. हा? काय पण म्हणा अण्णा देऊ माणूस. बास तरी म्हण. हा? अरे काय चाललंय पोरकटपणा. पोरकटपणा काय त्यात. तुझं लग्न झालंय आता भाई. छ्या ईशा, पाहिल ना कोणीतरी. म्हणायची चालच उरली नाहीये. कुठे चालली आहे मराठी संस्कृती कोण जाणे. भाई बास झालं तुझं नाटक. ईशा पाहिल ना कोणीतरी. हा किती छान आहे ना हे. काय झालं वहिनी, हसताय. आमच्या लग्नाचा दिवस आठवला. आई अप्पा इतकी काळजी करत होते. वाटत होतं हा येतो का नाही. त्यावेळी तो रांगणेकरांच्या नाटक कंपनीत होता. तेव्हा नाट्यनिकेतन आहे की नाट्यनिकेतन.